नागपूर खंडपीठाने प्राणघातक नायलॉन मांजाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर 2.5 लाख आणि वापरणाऱ्यांवर 50,000 रुपये दंड ठोठावण्याची सूचना विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी केली. न्यायालयाने नायलॉन मांजाविरोधात 2021 मध्ये स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्ती अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्या समक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने 2021 पासून परिस्थितीमध्ये समाधानकारक बदल घडला नसल्याची बाब अधोरेखित करत ही कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना सुनावणीची संधी देण्याकरिता दंडात्मक कारवाई संदर्भात येत्या 27 डिसेंबर रोजी सर्व वर्तमानपत्रांच्या मुखपृष्ठावर जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्याचा आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. राज्याच्या पर्यावरण विभागाने नायलॉन मांजा बंदी संदर्भात 1 मार्च 2023 रोजी अधिसूचना जारी केली आहे, परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. नायलॉन मांजामुळे ज्या क्षेत्रात अनुचित घटना घडेल तेथील जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली जावी, असे निर्देश न्यायालयाने पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहे.